सुटलो 1 2 3 4 वाजेपर्यंत पिक्चर पाहिले, 12 वाजता उठले. जागरण किती करायचं? मग शेखरांचं वाक्य आहे, रबर इतकं ताणू नका की ते तुटून जाईल. शब्द एकच साधा आहे, रबर इतकं ताणू नका की तुटून जाईल. ज्या वेळेस हसायचा क्षण येईल हसा, पण दिवसभर हसू नका ना. रडू वाटलं रडा रडा, हरकत नाही, पण दिवसभरच रडत बसले. आणि लग्न चाललंय एखाद्याचं, हसायचा क्षण आहे तरी रडत बसले, चांगलं आहे का? तुमचं जरी लग्न चाललं तर मला रडू यायला. अरे प्रत्येक गोष्ट एक मर्यादा आहे, संयम आहे. एक फॉरेनचे साहित्यिक बालांचे इसाप नीती सारखे आपण इसाप धरूया. आता एवढा मोठा लेखक प्रसिद्ध झालेला त्या देशात, आणि याला काही लोक आलेत, एक स्टँडर्ड बुद्धिवादी, पाहतायत लहान पोरामध्ये खेळतायत आणि त्यांच्यासारखं वेडेवाकडं बोलणं, त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखं हे करणं. मग त्यांना म्हणले, काय स्टँडर्ड लूज केलंय तुम्ही? किती मोठे तुम्ही लेखक आहात, किती स्टँडर्ड लूज केले? काय हसतायत त्या पोराबरोबर, काय बागडतायत, काय बोलतायत? त्यांनी एक वाक्य टाकलं, फार महत्वाचं आहे. धनुष्यबाण असा लावलेला होता बैठकीत, त्यांनी तो काढला धनुष्य. त्याने सांगितलं, ही दोर धनुष्याची जर नेहमी टेन्शनमध्ये ठेवली तर काय होईल? धनुष्य निरुपयोगी राहील. आवश्यक असेल त्यावेळेस टेन्शन द्यावं, बाकी लूज सोडावं. लूज करावं लागतं ना. आणि नेहमी तुम्ही जर एखाद्या वेळेस गंभीर मुद्रेमध्ये असाल, नेहमी सिरियस मुद्रे, काही लोक हसतच नाहीत, रोबो चालतात रोबोसारखं, हसणाऱ्याला ते तर बाप रे दुश्मनच झाला, तो मलाच हसला म्हणतात. काय हसायलीस, खी खी खी. अरे तुम्हाला हसू येत नसेल त्याला हसू द्या ना, अगदी रोबो. आता त्यामुळे त्यांनी सांगितलं, असं टेन्शनमध्ये राहिलं तर धनुष्य निरुपयोगी रागेल, तुटेल, निरुपयोगी होईल. मग नेहमी गंभीर राहू नका, काही हसाई, काही बालकामध्येही राहा. म्हणून अतिशय सुंदर उदाहरण आहे. याला संयमित म्हटलेलं आहे. तुम्ही साधनेला जर 8 तास बसले असाल तर मांडी तुमची एकदम डिच्चू होऊन जाते. नंतर चालावंही लागलं पाहिजे, म्हणून फिरण्याचा प्रयोग दिलाय आपण. AC मध्ये 2 तास असाल तर 2 तास उन्हात फिरलंच पाहिजे. जितक्या तास आराम केला तितक्या 7 तास काम केलंच पाहिजे. पावसामध्ये जितक्या तास असाल तितकं तास तुम्ही बाकीच्या ह्याच्यातही असलं पाहिजे, उन्हातही असलं पाहिजे. याला म्हणतात काय? संयम, इंद्रिय संयम. आणि संयमित म्हणजे त्याच्या ताकदीच्या बाहेर त्या इंद्रियांचं काम घेऊ नका. बुद्धीला एवढं टेन्शन देऊ नका अनेक विषयांचं की बुद्धी निर्बीज व्हावी आणि निकामी व्हावी. आता आपल्याला काही सुचत नाहीत, काय बाया म्हणतात, काही पुरुष म्हणतात, बस 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 बोलू नका, घुसच ना आता. कारण एवढी निढाळ करून टाकली, विचार करू करू ती बुद्धी, दुसरं काही जातच नाही त्याच्यात. म्हणून अनेकदा आता साधक मला म्हणायला लागले की तुमचं आजकाल आम्हाला प्रवचन समजायलंय.
कारण बुद्धीमध्ये घुसू द्यायला नाही तर आधी येत होते तो घुसूच देत नाहीत, काय समजणार. म्हणून संयम, इंद्रिय संयम. एका हातानेच काम करत राहिले, हा हात जर असाच ठेवला, डॉक्टर ज्यावेळेस इथे काही डिसलोकेशन होतं, फ्रॅक्चर होतं, केविकल बोन फ्रॅक्चर झालं, डॉक्टर म्हणतात हात हलवा. आपण अहो डॉक्टर वरच जात नाही. अरे वर जात नाही, तो असाच राहणार आहे. हात उचलात, हा उचलतो, हा नाही, तुम्हीच उचला तुमचा हात डॉक्टर, असं नाही चालणार. शेवटी उचलत 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 उचलावा लागेल. संयम, एखाद्या इंद्रियांची कॅपॅसिटी जशी असते, जसं हे इंद्रिय हालायला लागलं तर हे हललं पाहिजे. उजवा हात फार काम करायला, डावा हात असाच राहिला, नाही चालणार. एका पायाने चालायला लागला आणि हा पाय अधोर ठेवायला आहे डावा, काही दिवसांनी हा निकामा होऊन जाईल. म्हणून आणि खूप काम करायला लागले एक इंद्रिय बिलकुल करीन तरी चालत नाही. म्हणून संयमित काम घ्या आणि त्यांच्या लिमिटेशन्समध्ये काम घ्या. मनोनी तू नियत सकळ कामना रहित. म्हणून तो संयमयुक्त, कोणत्याही इच्छेचे स्फुरण न होऊ देता. रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले, साधना गेली. संयम आहे, ज्यावेळेस जे काम असेल तेवढंच फक्त लक्षात राहावं. आपलं एका कामात गेले डुकरासारखं, की शब्द चांगला मला आठवच ना. डुक्कर एकच प्राणी असा आहे की जे अप्रोप्रिएट दाखवते लाईन. मी शोधायलो दुसरा प्राणी, एकदा घुसलं की त्याला तार समजत नाही, काही नाही, तिकडंच. आपलंही तसंच आहे. बाई स्वयंपाकात लागली की स्वयंपाकातच, कशात लागली तिकडे, शिव्या द्यायला लागली तिकडेच. माणसंही तसेच, लग्नाच्या कामाला लागले की लग्नाचंच काम, दुसरं काहीच नाही. टेन्शन 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 वाढून सगळं खलास होतं. ताणलंय रब्बर एका विषयामध्ये, तुटणार. मग चिडचिड होतात माणसं. एकाच कामाच्या मध्ये जर त्या इंद्रियाला तुम्ही सारखं ताणलं, अनेक विषयांमध्ये पाहिजे, तर ते शेवटी टेन्शन एवढं वाटतं, फाड 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 बाई ती बोलू लागते. आपल्याला वाटतं काय बोलायली. आणि लग्नात माणसं तर संयम पाळतच नाहीत, धन 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 बोलतात. कारण काय, त्या इंद्रियाला इतकं इन्व्हॉल्व करून टाकलंय, ते रबर तुटायच्या मागे आलं. संयमच नाही. मनोनी तू नियत. म्हणून रम्मी खेळणारे फार छान असतात. रम्मी खेळणारे म्हणजे सगळ्यांनी रम्मी खेळावी आपण असं नाही. नाही तर साहेब म्हणले रम्मी खेळणं चांगलं आहे, साधना सोडून रम्मी. आणि काही दिवसांनी सांगायचे रम्मी हीच आमची साधना. पाक कुठलं टेन्शन घेत नाहीत रम्मीवाले. त्यावेळेस त्यांना व्यवहार नाही, बायको नाही, पोरगं नाही, रात्र गेली नाही, हे नाही ते नाही. ज्यावेळेस झाडूवाला येतो, चहावाला येतो, पाठ झाली का अच्छी बात है चले, विसरले, नो टेन्शन. मनोनी तू नियत सकळ कामना रहित. संयमयुक्त, कोणत्याही इच्छेचे स्फुरण न होऊ देता, संपूर्ण व्यवहारात आत्मधर्माच्या विज्ञानी नियमाने वाग. कामना रहित शब्द आहे. कुठली कामना करू नका, हे मिळावं ते मिळावं म्हणून नाही, कर्तव्य कर्म करायलो. एखादं काम चांगलं व्हावं हा जरी भाव असेल तरी ती कामना झाली. माझं लग्न चांगलं झालं पाहिजे म्हणून मी करायलो, चांगलं झालं पाहिजे ही इच्छा निर्माण झाली, टेन्शन येणार. अभ्यास माझा बेस्ट झाला पाहिजे, कामना निर्माण झाली, टेन्शन येणार. स्वयंपाक टॉप झाला पाहिजे, जावई येणार आहे, नेमकं खराब होणार, ऑर्डिनरी होत नाही.
आणि सहजगती एखाद्या वेळेस चांगला होतो. करायला बसलं की नाही बेस्टच झाला पाहिजे. ती पोळी करपणार, ती भाजी काहीतरी होऊन जाणार, काहीतरी होणार. कामना आली, कामना इच्छा उत्पन्न झाली की ती मारते. मग कामना रहित कर. माहिती नाही मी करायचंय, बस संपलं, प्रभूसाठी करतोय मी, त्या जावयासाठी नाही, कोणासाठी नाही, काही नाही, करायचं म्हणून करते. सहजगत्या काही केलं तरी चांगलं होऊन जाईल. म्हणून तू नियत सकळ कामना रहित. एकही कामना मनामध्ये आणू नकोस. मला हे मिळावं, मला शाबासकी मिळावी, मला डिग्री मिळावी, मला फळ मिळावं, मला कोणी चांगलं म्हणावं, हे सगळं सोडून कर्म कर. आणि संयमित, फार ताणू नको, फार इंद्रियाला जागू नको. बोलणे देखील संयमित असावं. तर बड 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 बड. काही काही साधकांना मला सांगावं लागतं तुम्ही मौन पाळा, आणि काही काही साधकांना सांगावं लागतं तुम्ही बडबड करा. काही फुगलेलेच असतात. हां, बहुसाल बोलो नये. फार बडबड नको. अबोल पण कामा नये, नाही तर अबोल राहिलं. बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. रामदास स्वामींचं आहे दासबोध. अरे फार खाऊ नका आणि उपवासही फार करू नका, आणि बडबडही जास्त करू नका, आणि मौनही फार धरू नका. आपल्याकडे असं एक्सेंट्रिक, खातील तर खूप खातील, नाही तर सोडूनच देतील. 3 दिवस उपवास. अरे खाल्लं कशाला मरायला इतकं? उपवास केव्हा करावा लागतो? खूप खाल्ल्यावर. खाल्लं कशाला? मौन का धरावं लागतं? बडबड फार झाली म्हणून. मग मौन धरायचं काही कारण आहे का? ह्याला म्हणतात संयम. संयमाची भाषा एक सुंदर श्लोक आहे हा. बहुसाल बोलो नये, अबोल पण कामा नये, बहुत अन्न खावो नये, उपवास खोटा. सुंदर आहे. अगदी संयमाचं अप्रोप्रिएट ओवी. म्हणून तू नियत सकळ कामना रहित, होऊन या उचित स्वधर्मे राहटे. कोणत्याही इच्छेचे स्फुरण न होऊ देता संपूर्ण व्यवहारात आत्मधर्माच्या विज्ञानी नियमाने वाग. आकांक्षा निर्माण होऊ देऊ नको. कामना, वासना, कुठल्याही भावना निर्माण होऊ देऊ नका. संयमित असू द्या. आणि विज्ञानी व्यवहार आत्मधर्माच्या वाटेला लागले साधक, तर त्यांनी विज्ञानी पद्धतीनं व्यवहार करावा. हे सांगितलंय भगवान कृष्णाने, विज्ञानी पद्धती. जे याला स्वधर्म म्हटलंय, विज्ञानी पद्धतीनं संयमित कामना रहित व्यवहार करणं, याला विज्ञान पद्धतीनं स्वधर्म म्हटलेलं आहे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. कोण तरुण गेलंय? कोण कैवल्याचा पुतळा होतंय? कोण कैवल्य पद प्राप्त करतंय? कोण मोक्ष पद घेतंय? जे स्वधर्मे निष्कामता. स्वधर्म म्हणजे विज्ञानयुक्त कर्म, कामना रहित कर्म, अखंड समाधी ध्यानामध्ये जे गेलेले आहेत ते स्वधर्म. आणि असं स्वधर्माचं अनुष्ठान केल्यानंतर पण निष्काम भावनेने, कामना नाही, मला मोक्ष मिळावा ही देखील भावना नाही, भगवंतानी प्रेम करावं ही ठीक आहे, भगवंतानी प्रेम द्यावं, पण मागणे काहीच नाही, काही मागायचं नाही. सुदामदेवासारखं निष्काम, काही मागायला आलं नाही. आणि भगवान फक्त म्हणत होते यांनी मागावं.
आणि म्हणजे नाही मागणार मी. नाही मागितलं. नाही मागितलं तर स्वतःच्या द्वारकापुरीसारखं अर्जुनाला देखील दिलं नाही. हस्तिनापूर स्वर्णमय नाही केलं, पण सुदामपुरी स्वर्णमय केली. मागितलं नाही म्हणून केली. हस्तिनापूर नाही केलं, इतका प्रिय सखा, पण नाही केलं. आणि यांनी काही मागितलं नाही, सर्व दिलं. चे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पदतत्वता पावले जगी. जे ज्ञानबुद्धी योगी आत्मधर्माच्या रीतीने निस्पंदतेच्या स्थितीत ऐक्य पावले, बस साधनेमध्ये अखंड समाधीमध्ये राहतात आणि व्यवहारामध्ये देखील समाधी बोध अवस्थेत राहतात. बोलत असलेले दिसले तरी ते आतमध्ये समाधीस्थ आहेत. एक पाय तळ्यात आणि मळ्यात म्हणतात ना, तसं एक पाय समाधीत, एक पाय व्यवहारात. त्यांनाच कैवल्य पद मिळतं. त्यांनाच कैवल्य पद मिळतं. परमार्थ आणि व्यवहाराची सांगड अशी ज्याला घालता आली त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे. ते परमभक्त या जगामध्ये तत्वतः सर्वश्रेष्ठ अशा अद्वैत ब्रह्माला मोक्षाला पावले आहेत. 20वा श्लोक. कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादया. नेहमी मी जे उच्चार करतो ना, जनकादया. कर्म नैव हि संसिद्धी मां स्थिता जनकादया. लोकसंगहमेवापि संपश्यन्न कर्तुमर्हसि. कर्म नैव हि संसिद्धी मां स्थिता जनकादयः. लोकसंगहमेवापि